चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक रानभाजी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे कंटोळी. कंटोळी म्हटलं तर काही मुलं अजिबातच खात नाहीत, पण तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली तर मुलंही नक्कीच आवडीने खातील. आजची ही रेसिपी मी माझ्या मुलांच्या डब्यासाठी बनवलेली आहे. पहिल्यांदा तर ही कंटोळी आपल्याला गोल गोल चिरून घ्यायची आहेत, नंतर ही उकडून घ्यायची. ही 50% इतकी शिजवून घ्यायची आहेत. त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि कंटोळी गार होऊ द्यायची. कंटोळी गार झाली की त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. हळद, आगरी मसाला आणि मीठ घालून छान मिक्स करायचे. जेव्हा तळायचे असतील तेव्हा त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता गॅसवर ठेवायचं आहे तवा. तव्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झाले की कंटोळी आपल्याला सोडून द्यायची आहे. 2 मिनटं कंटोळी छान मंद आचेवर तळून घ्यायची. ती फ्लिप करून घ्यायची. दुसऱ्या साईडनेही 2 मिनटं कंटोळी छान तळून घ्यायची. आता कंटोळी ही दोन्ही साईडनं छान आलटून पालटून मस्त अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. आता ही कंटोळी छान मस्त अशी क्रिस्पी झालेली आहेत. त्याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशी ही आपली क्रिस्पी कंटोळी तयार आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हीही खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ घाला. धन्यवाद.